अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. आज स्वामी समर्थांचे विचार आणि त्या विचारातून मिळणारी शक्ती, स्वामी समर्थांची शिकवण आणि त्या शिकवणीतून मिळणारं चमत्कार, आज त्या प्रत्येक गोष्टीबद्दल बोलूयात. श्रावण महिना नुकताच आता चालू होईल. श्रावण महिना चालू झालेला आहे. या सर्व गोष्टी आपण लक्षात घेऊन या श्रावण महिन्याच्या आतच आपल्या इच्छा कशा पूर्ण होतील, या श्रावण महिन्यात आपल्या आयुष्यामध्ये ज्या बदलाची आपल्याला अपेक्षा आहे तो बदल कसा घडेल, या प्रत्येक गोष्टीवरती बोलूयात. या प्रत्येक महत्त्वाच्या बाबीवरती तुम्हाला सर्व काही समजावून देणार आहे. आज फक्त शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आज प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा ऐकण्यापूर्वी काही या जीवनातील, या मोहमायेच्या दुनियेतील काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला हव्यात. ती म्हणजे एका नवीन सुरुवातीची सुरुवात करायची, एका नव्या सुरुवातीची सुरुवात करायची. कारण स्वामी समर्थांची शिकवण ही फक्त ऐकण्यासाठी नाही, ती जगण्यासाठी आहे. एक प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो. समजा आज तुम्हाला कळलं की तुमच्याकडे जगण्याचं फक्त एकच वर्ष शिल्लक आहे, तर तुम्ही काय कराल? आणखीन पैसा कमवाल, आणखीन भांडणं कराल, आणखीन द्वेष कराल, की आपल्या माणसांना वेळ द्याल, त्यांच्यावर प्रेम कराल, त्यांना माफ कराल आणि मनापासून जगाल? या प्रश्नात जीवनाचं मोठं सत्य लपलेलं आहे. कारण आपण सर्वजण अशा गोष्टींच्या मागे धावत असतो ज्या एक दिवशी इथेच राहणार आहेत. पैसा इथेच राहणार, घर इथेच राहणार, गाडी इथेच राहणार, पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धी सगळं इथेच राहणार. शेवटी माणूस काय घेऊन जातो? ना पैसा, ना संपत्ती, ना नाव. तो फक्त आपली कर्म घेऊन जातो. म्हणूनच स्वामी समर्थांनी कर्माला सर्वात जास्त महत्त्व दिलं आहे. आज ज्या गोष्टी आपण रात्रंदिवस चिंता करतो, आज ज्या गोष्टींसाठी आपण रात्रंदिवस चिंता करतो, 10 वर्षानंतर कदाचित त्याला काहीच किंमत उरणार नाही. पण आज आपण एखाद्याच्या डोळ्यात आणलेला आनंद, एखाद्याला दिलेला आधार, एखाद्याला केलेली मदत, ती कायम लक्षात राहते. एकदा एका भक्ताने स्वामींना विचारलं, स्वामी, जीवनाचा सर्वात मोठा धडा कोणता? असं म्हणतात आणि नक्कीच स्वामी शांतपणे त्याला म्हणाले, जे तुझं आहे असं तुला वाटतं तेही एक दिवस तुझं राहणार नाही. जे तुझं आहे असं तुला वाटतं तेही एक दिवस तुझं राहणार नाही. किती मोठं सत्य आहे हे, किती मोठं सत्य आहे हे. अगदी या मोहमायेच्या दुनियेमधील प्रत्येक मोहमाया तुला स्वामींच्या या शब्दातून समजून जाणार आहे, स्वामींच्या या विचारातून समजून जाणार आहे. स्वामींची कृपा सदैव तुझ्या सोबत राहील. तू फक्त आज थोडासा वेळ देऊन बघ, कारण की या स्वामी समर्थांच्या शब्दांमध्ये तुझे आयुष्य संपूर्णतः दडलेले आहे. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आणि महत्त्वाच्या मुद्द्यांकडे वळण्यापूर्वी आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून अगदी लाख मुलाचे काम करू शकतोस, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकतोस. आणि नक्कीच या क्षणापासून, या मिनिटापासून, या सेकंदापासून या जीवनातील त्या खऱ्या सत्याबद्दल आपण ऐकणार आहोत. या कलियुगातील त्या मोहमायेच्या दुनियेचे खरे सत्य आपण ऐकणार आहोत. जे विचार करून सुद्धा, जे विचार बघून सुद्धा, जे विचार अनुभवून सुद्धा अंगावरती काटा येतो, हृदयाचे ठोके चुकतात आणि मनापासून वाईट वाटतं. पण जर आज तू या एका मुद्द्याला तुझ्या लक्षात ठेवलंस, तुझ्या मनात ठेवलंस, तर तुझ्या आयुष्यामध्ये तो बदल घडवून येईल ज्या बदलाची तू आजपर्यंत वाट पाहत आहेस. खरं तर स्वामींनी तुला बरंच काही ताकद दिलेली आहे. स्वामींनी तुला तेवढी शक्ती दिलेली आहे की तू तुझ्या आयुष्यामध्ये कष्ट करून, तू तुझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करून आज स्वतःसाठी उभा राहशील व इतरांसमोर हात पसरवण्याची वेळ तुझ्यावरती येणार नाही. कारण की तू तेवढे कष्ट करत आहेस, तू तेवढे प्रयत्न करत आहेस. पण सध्याच्या वेळेमध्ये, सध्याच्या काळाची गरज, सध्याच्या वेळेतील परिस्थिती आपल्यासारखी नाही आहे. आपल्यापेक्षा बिकट परिस्थिती असणारी सुद्धा लोक
लोक असतात आणि आपल्यापेक्षा खूप पटीने चांगली परिस्थिती असणारी लोक सुद्धा असतात, पण आज त्या लोकांचा विचार करणार कोण? आज ज्या लोकांचा विचार कोणीच करत नाही. एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगू इच्छितो, या काळाची गरज, या वेळेतील परिस्थिती तुला सांगू इच्छितो. ती छोटी छोटी चिमुकली पोरं, ती छोटी छोटी चिमुकली पोरं. काही लोकांना हात नाही, काही पोरांना पाय नाही, डोळे नाही, चालता फिरता येत नाही, हे जग बघता येत नाही. ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणीमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे, ती लहान लहान पोरं जी अपंग आहेत, अनाथ आहेत, आज त्या लोकांच्या पुढे पाठी कोणी नाही. ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणीमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे, आज त्या लोकांचा विचार करणार कोण? आज त्या लोकांसाठी उभं राहणार कोण? गेल्या बऱ्याच काळापासून, गेल्या बऱ्याच वेळापासून जो मुद्दा तुला सांगत आहे, तो मुद्दा तुला आज पुन्हा सांगत आहे. कारण की आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला. फुलना फुलाची पाकळी, आज प्रत्येक स्वामी भक्ताने एकत्रित येऊन या महत्त्वाच्या मोहिमेला सहकार्य केले, तर आज त्या लोकांच्या आयुष्यातील आनंदाचं कारण आपण होऊ शकतं. आणि नक्कीच आज आपल्याकडे एवढी ताकद आहे की आपण आपलं आयुष्य कसे ना कसे तरी करून पुढे ढकलू शकतो. पण त्या लोकांची वेळ परिस्थितीनुसार आज त्या लोकांना माणुसकीची गरज आहे आणि तीच माणुसकी सध्याच्या काळामध्ये, सध्याच्या वेळेमध्ये नष्ट होत चाललेली आहे. पण आज प्रत्येक स्वामी भक्तांनी एकत्रित येऊन त्या लोकांना मदत करण्यासाठी एक सहकार्य नक्कीच करायचं आहे. तर नक्कीच या महत्त्वाच्या मुद्द्याला बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष केली. पण रुपाली पडले, अरुण शिवे, प्रशांत पाटील या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही, असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील. कारण की आज या लोकांनी त्या लोकांना मदत केलेली आहे, ज्या लोकांचा विचार सध्याच्या काळात नाही तर सध्याच्या वेळेत सुद्धा कुणीच करत नाही. एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला. पण या महत्त्वाच्या मोहिमेला, या महत्त्वाच्या मुद्द्याला, त्या गरजू लोकांना आपण मदत कशी पाठवू शकतो? तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता, तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या त्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. आणि स्वामी त्यांची जबाबदारी पार पाडतील. आपल्याला आपल्या माणुसकीची जबाबदारी पार पाडायची आहे. आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र यायलाच हवा. फुलना फुलाची पाकळी, आज त्या लोकांना मदत करायलाच हवं. तर नक्कीच या महत्त्वाच्या मुद्द्याला दुर्लक्ष करू नकोस. एक शेवटची विनंती हीच असेल तुझ्या समोर की खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता. आणि नक्कीच एक महत्त्वाचा मुद्दा तुला समजावला, एक महत्त्वाचा मुद्दा तुला समजला. कर्म आणि कर्माची फळं, वेळ आणि या वेळेतील परिस्थिती, काळ आणि काळाची गरज, या सर्व गोष्टी माणुसकीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. पण माणसाच्या जीवनासाठी असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी काय? स्वामींच्या शिकवणीतून ते सर्व काही दर्शवलं जातं. आज फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ. कारण की आज आपण ज्याला माझं म्हणतो, हे माझं घर आहे, माझं व्यवसाय, माझी जमीन, माझी संपत्ती, माझं शरीर, एक दिवस काळ येतो आणि त्या सर्व गोष्टींपासून आपल्याला दूर घेऊन जातो. मग खरंच आपलं काय असतं? आपला स्वभाव, आपली कर्म, आपलं प्रेम आणि आपल्या मनातील श्रद्धा, बाकी सर्व तात्पुरतं आहे. मित्रांनो, काळ हा जगातील सर्वात मोठा शिक्षक आहे. तो राजालाही शिकवतो आणि भिकाऱ्यालाही शिकवतो. तो राजालाही शिकवतो आणि भिकाऱ्यालाही शिकवतो. तो कुणालाही सोडत नाही. आज जो तरुण आहे, उद्या तो वृद्ध होणार. आज जो शक्तिशाली आहे, उद्या तो अशक्त होणार. आज जो श्रीमंत आहे, उद्या तो सुद्धा कुठे ना कुठेतरी परिस्थितीला मात खाणार. आज जो श्रीमंत आहे, तो सुद्धा उद्या कधी ना कधीतरी रिकामा होणार. आणि आज जो दुःखी आहे, तोही उद्या आनंदी होऊ
शकतो. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीचा गर्व करू नका आणि कोणत्याही परिस्थितीत निराशही होऊ नका, कारण काळ नेहमी बदलत असतो. आपल्या जीवनातील सर्वात मोठी शोकांतिका मृत्यू नाही. आपल्या जीवनातील सर्वात मोठी शोकांतिका मृत्यू नाही. सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे जिवंत असूनही जगणं, जिवंत असूनही न जगणं. प्रेम करायचं होतं पण केलं नाही, माफ करायचं होतं पण केलं नाही, स्वप्न पूर्ण करायची होती पण धाडस केलं नाही, मनातील चांगुलपणा व्यक्त करायचा होता पण वेळ निघून गेला. आणि म्हणूनच स्वामी समर्थांची शिकवण सांगते, आज जगा, या क्षणात जगा, मनापासून जगा, कृतज्ञतेने जगा. आणि आज जर तुमचे आई वडील जिवंत असतील तर त्यांना मिठी मारा. जर मित्र असतील तर त्यांची विचारपूस करा. जर कोणाबद्दल राग असेल तर तो सोडून द्या. जर एखादं स्वप्न असेल तर त्यासाठी आजच पहिलं पाऊल टाका, कारण उद्या येईल याची खात्री कोणालाच नाही. आपण या संपूर्ण प्रवासात कर्म शिकलो, नाती शिकलो, अहंकार सोडायला शिकलो, क्षमा शिकलो, विश्वास शिकलो, नामस्मरणाची शक्ती शिकलो. पण या सर्व गोष्टींचा सार एकच आहे, प्रेम. या सर्व गोष्टींचा सार एकच आहे, ते म्हणजे प्रेम. कारण जिथे प्रेम आहे तिथे देव आहे, जिथे करुणा आहे तिथे स्वामी आहे, जिथे नम्रता आहे तिथे कृपा आहे, जिथे विश्वास आहे तिथे अशक्यही शक्य होतं. आता नक्कीच स्वामी समर्थांच्या शब्दातून बरंच काही शिकून जाणार आहेस. स्वामी समर्थांचे विचार बरंच काही शिकवून जाणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आज साथ दे या स्वामींच्या शब्दांना. शेवटच्या क्षणापर्यंत आजचे हे विचार ऐकून बघ. कदाचित या कलियुगामध्ये तुला मिळत नसलेला मार्ग सुद्धा आज तुला मिळून जाणार आहे. आणि नक्कीच स्वामी समर्थांचे हे जे विचार तुला सांगितलेले आहे ते विचार तुझ्या आयुष्य तर बदलतीलच, तुझ्या आयुष्यामध्ये तो दिवस सुद्धा आणतील ज्या दिवसाची तू आजपर्यंत वाट पाहत आहेस. कायम लक्षात ठेव, माणसाचे कर्म खूप महत्त्वाचे आहेत बाळा. कर्मांवरती लक्ष दे, तुझ्या या आयुष्यावरती स्वतः स्वामी लक्ष देतील. स्वामी म्हणतात, 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका, कारण या वाईट दिवसांमध्येच तुमचे चांगले दिवस लपलेले असतात. स्वामी समर्थांचे विचार सातत्याने शिकवत आलेले आहेत. स्वामी समर्थांचे संदेश सातत्याने शिकवत आलेले आहेत. नक्कीच या जीवनामध्ये कधीच अहंकार बाळगू नये. माणसाचा सर्वात मोठा दुश्मन म्हणजे अहंकार. माणसाचा सर्वात मोठा द्वेष म्हणजे राग. या जीवनामध्ये राग आणि अहंकार हा माणसाला संपूर्णतः बर्बाद करून टाकतो. म्हणून कायम सातत्याने एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी समर्थांचे विचार हे तुझ्या आयुष्यामध्ये तो चमत्कार घडवतील ज्या चमत्काराची तू आजपर्यंत वाट पाहत आहेस. स्वामींची भक्ती खूप वेळापासून करत आहेस, पण स्वामींचा कधी आशीर्वाद मिळाला असं तुला वाटत नाहीये. पण स्वतः स्वामी तुझ्या सोबत आहेत, कारण की तू स्वामी समर्थांचे शब्द ऐकण्याची क्षमता ठेवतोस. स्वामी समर्थांचे विचार मनापासून ऐकण्याची क्षमता ठेवतोस. आज शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की या स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये तुला तुझे आयुष्य दिसणार आहे. या स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये तुला तुझं आयुष्य शिकणार दिसणार आहे. पण त्यापूर्वी या जीवनामध्ये खूप महत्त्वाच्या अशा गोष्टी असतात, ज्या गोष्टी आपल्यासाठी खूप अत्यंत आवश्यक असतात. त्या गोष्टींवरूनच आपला एक स्वामी भक्त आहे रोहन. त्याच्या आयुष्यामध्ये काय बदल घडला, त्याच्या आयुष्यामध्ये काय बरं घडलं, त्याच्याबद्दल एकदा थोडंफार जाणून घेऊयात. एका छोट्या गावात रोहन नावाचा एक स्वामी भक्त राहत होता. तो तरुण होता आणि नक्कीच खूप मेहनती होता, पण नशिबाने साथ दिली आणि काही वर्षातच तो खूप यशस्वी झाला. पैसा आला, नाव आलं आणि हळूहळू त्याच्या मनात एक गोष्ट जन्माला आली, ती म्हणजे अहंकार. आणि स्वामी समर्थांची भक्ती करत असताना त्याला ते गोष्ट माहिती होती की अहंकार हे माणसाने कधी बाळगू नये. पण त्यांनी त्या गोष्टीकडे थोडंफार दुर्लक्षित केलं. तो आता लोकांकडे कमीपणाने पाहू लागला, गरिबांची चेष्टा करू लागला आणि स्वतःलाच सर्वात मोठं समजू लागला. एक दिवस गावात एक वृद्ध साधू आले. लोक म्हणत होते की ते स्वामी समर्थ यांचे भक्त आहेत. रोहनने त्यांना बोलले, भक्ती करून काहीच मिळत नाही, मेहनत कर. भिक्षा मागून काहीच मिळत नाही आणि नक्कीच त्या देवासमोर हात जोडल्यावर काहीच मिळत नाही, अशी त्याची चेष्टा उडवू लागला. साधूने फक्त हसून त्याला एकच वाक्य सांगितलं,
सांगितलं, सुख इतकंच मागा की अहंकार वाढणार नाही आणि दुःख इतकेच येऊ दे की देवावरचा विश्वास कधी कमी होणार नाही. रोहन हसून हसून निघून गेला. त्याला त्या शब्दांची किंमतच कळली नाही. काही महिन्यानंतर रोहनच्या आयुष्यात वादळ आलं. त्याचा बिझनेस तोट्यात गेला. जवळची लोक दूर गेली आणि ज्यांना तो कधी कमी समजायचा त्यांच्यापेक्षा तो स्वतः खाली आला. त्या अंधारात त्याला त्या साधूचे शब्द आठवले, कोणाचीही परिस्थिती पाहून हसू नकोस, कारण काळ कोळशालाही हिरा बनवतो. पहिल्यांदा रोहनला आपल्या चुकांची जाणीव झाली. तो एकटाच बसला होता, खूप तुटलेला होता. तेव्हा त्याच्या मनात एक आवाज आला, तुझ्या अंतरात्म्यात मी आहे, तुला हरू देणार नाही. रोहनने डोळे मिटले आणि पहिल्यांदाच मनापासून खूप प्रार्थना केली स्वामींना. वाईट वेळेमध्ये त्याला स्वामींची आठवण आली आणि जेव्हा त्याच्यावर चांगली वेळ होती तेव्हा तो त्या स्वामींना विसरून गेलेला. त्या दिवसापासून त्याने स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात केली. तो रोज उपवास करू लागला, पण अन्नाचा नाही तर वाईट विचारांचा, अहंकाराचा आणि मीपणाचा. तो गरिबांना मदत करू लागला, लोकांशी प्रेमाने वागू लागला आणि प्रत्यक्ष यशात दुसऱ्याचं आनंद शोधू लागला. हळूहळू त्याचं आयुष्य पुन्हा बदलू लागलं. पण यावेळी फरक होता. त्याच्याकडे पैसा होता पण अहंकार नव्हतं. त्याच्याकडे यश होता पण त्याची जाणीव होती. आणि नक्कीच अडचणी आयुष्यात नसतात तर त्या आपल्या मनात असतात. ज्या दिवशी आपल्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी प्रत्येक मार्ग आपोआप निघेल. ज्या दिवशी आपल्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी प्रत्येक कठीण वेळेचा मार्ग आपोआप निघेल. आणि त्यापासून त्या रोहनने त्याच्या आयुष्यामध्ये जो बदल घडवला त्या गोष्टींचं कारणीभूत फक्त स्वामी होतं. आणि असा तो मानून आजपर्यंत तो त्याच्या आयुष्यामध्ये खूप आनंदी आहे. अशी बरीच लोक असतात ज्यांना आयुष्यामध्ये अनुभव खूप महत्त्वाचे असतात. त्यावेळेस जर त्यांनी स्वामींचे विचार मनापासून ऐकले असते तर त्याच्या आयुष्यातील अनुभव त्याला अगोदरच समजले असते. आज तुझ्या आयुष्यातील अनुभव तुला सर्वप्रथम समजून जाणार आहेत. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस या शब्दांना, तू फक्त दुर्लक्ष करू नकोस या गोष्टींना, कारण की हेच शब्द तुला तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवून देणार आहेत. आणि स्वामी समर्थांचे शब्द सातत्याने सांगत आलेले आहेत. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की सगळे सोडून जातात, आपली सावली सुद्धा साथ देत नाही, पण स्वामी म्हणतात तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात. हीच खरी श्रद्धा आहे. जेव्हा सगळं आपल्यासारखं वाटतं तेव्हा खरी सुरुवात होते. आणि त्यावेळेस जर आपण स्वामींचं नाव घेतलं तर अशक्य सुद्धा शक्य होतं. आपण सगळे सुख शोधत असतो, पण सुख मिळवण्याचा मार्ग खूप सोपा आहे, ते आपण विसरतो. स्वामी सांगतात समाधानी राहा, सुखी व्हाल, भक्ती करा, मुक्ती मिळेल, ध्यान करा, ज्ञान मिळेल आणि प्रार्थना करा, प्रगती होईल. ही फक्त वाक्य नाहीत तर आयुष्य बदलणारे नियम आहेत. आज आपण सतत तक्रार करतो, तुलना करतो आणि म्हणूनच दुःखी होतो. पण जिथे समाधान आहे तिथेच खरं सुख आहे. प्रत्येक गोष्टी स्वीकारण्याची ताकद तुझ्या मनात ठेव. आज जर कोणी तुझी साथ सोडून गेला त्या गोष्टीला स्वीकार, कारण की तो व्यक्ती त्या लायकीचा नव्हता किंवा तो व्यक्ती पुढे जाऊन तुझी साथ सोडणारच होता. त्यापेक्षा तो आत्ताच सोडून गेला, मग तुला त्या गोष्टीचा अनुभव आलं. आणि नक्कीच आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख असेल, संकट असतील, खूप वय झाला असेल, तरी सुद्धा तू आज प्रयत्न करतोयस, तरी सुद्धा तुझ्या प्रयत्नांना यश नाही, तर नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, समाधानी राहा. ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये समाधान बाळग. बघ प्रत्येक गोष्टीमध्ये वाढ ही होत राहील. येणाऱ्या वेळेमध्ये स्वतः स्वामी साथ देत राहतील. स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये ती ताकद आहे, जी ताकद तुझ्या मनात बसली ना तर या आयुष्यामध्ये कधी रडणार नाहीस, या आयुष्यामध्ये कधी एकटा पडणार नाहीस. स्वामी समर्थांचे शब्द तुझी साथ सोडणार नाहीस. तू फक्त आज स्वामींची साथ सोडू नकोस. स्वामींचे विचार हे कधी दुर्लक्ष करू नकोस. हे स्वामी समर्थांचे शब्द, हे स्वामी समर्थांचे विचार तुझं आयुष्य बदलणार आहे, तुझ्या आयुष्यामध्ये तो फरक घडवणार आहे. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की हे शब्द, हेच विचार तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या इच्छेसारखे वागणार आहेत. तर आता नक्कीच बोलूयात स्वामींच्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे.
आणि एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला. कदाचित सध्याच्या काळाची गरज, सध्याच्या वेळेतील एक कठीण परिस्थिती तुला सांगितली. आज प्रत्येक माणसाने जर हेच चांगले विचार केले तर कदाचित आपले हे आयुष्य, या माणसाची दुनिया ही पूर्णपणे बदलू शकते. पण स्वामी समर्थांनी सांगितलेलं, प्रत्येक युगातील सर्वात वाईट युग ते कलियुग असेल आणि या कलियुगामध्ये तू आहेस, या कलियुगामध्ये तू आहेस. म्हणून स्वतः स्वामी तुला प्रत्येक गोष्ट समजावून सांगतील. फक्त आज थोडासा वेळ स्वामींसाठी काढ. कितीही कंटाळा आला, या जीवनामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेव. एक महत्त्वाचं सूत्र जे स्वामींनी सांगितलं होतं, जीवनात कोणतेही चांगले काम सुरू केल्यावर सुरुवातीला उत्साह असतो, पण काही दिवसांनी अडचणी येतात. या गोष्टी फक्त कामासाठी नाही आहेत, या गोष्टी आपल्या मनामध्ये असलेल्या प्रेमासाठी आहेत, आपल्या मनामध्ये असलेल्या काही कठोर गोष्टींसाठी सुद्धा आहेत, किंवा आपल्या मनामध्ये असलेल्या काही शंकांसाठी सुद्धा आहेत. जीवनात कोणतेही चांगले काम सुरू केल्यावर सुरुवातीला उत्साह असतो, पण काही दिवसांनी अडचणी येतात. मन कंटाळते, शरीर थकते, लोक टीका करतात आणि परिस्थिती विरोधात जाते. अशा वेळी बरेच लोक अर्ध्यावर हार मानतात. पण स्वामी समर्थ सातत्याने सांगतात, तोच क्षण तुमच्या आयुष्यातील खरी परीक्षा असते. जो माणूस त्या कठीण क्षणीही धैर्याने पुढे चालत राहतो त्यालाच यश मिळते. कारण यश हे शेवटच्या पावलांमध्ये असते. कारण यश हे शेवटच्या पावलांमध्येच आपल्याला दिसून येते. कारण यश हे शेवटच्या पावलांच्या पुढे उभे असते. पण कदाचित त्या गोष्टी झाकलेल्या असतात म्हणून आपल्याला दिसत नाही. अडचणी आल्या म्हणून काम सोडू नका. थकवा हा तात्पुरता असतो, पण यश कायमचे असते. अपयश म्हणजे शेवट नाही, तर शिकवण्याची संधी आहे आणि शिकून घेण्याची सुद्धा संधी आहे. संयम आणि सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे. आणि देव नेहमी मदत करतो. जेव्हा स्वतः प्रयत्न करत राहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की एक ऊर्जा आपल्या सोबत आहे. स्वामी समर्थांचे चमत्कार सुद्धा घडणार. स्वामी समर्थ तुझे आयुष्य बदलणार सुद्धा. पण स्वामी समर्थांच्या या अनुभवासाठी तुला स्वामी समर्थांची शिकवण ही तुझ्या मनात ठेवायचं आहे. स्वामी समर्थांचे विचार हे तुझ्या मनात ठेवायचं आहे. बरीच लोक दुर्लक्ष करतात, पण तू दुर्लक्ष करू नकोस. कारण की या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये मोठे मोठे बदल घडवू शकतात. आणि या गोष्टीचा अनुभव एका स्वामी भक्ताने सुद्धा घेतलं होतं. तुला सांगतो एका स्वामी भक्त गणेश नावाची कथा. एका स्वामी भक्त गणेश त्याच्या आयुष्याची कथा. एका गावात गणेश नावाचा गरीब मुलगा राहत होता. लहानपणापासून स्वामींची भक्ती तर करत होता. त्याचे स्वप्न होते की एक दिवस तो मोठा अधिकारी बनून आपल्या आईवडिलांच्या दुःख दूर करेल. आपल्या आईवडिलांचा दुःख दूर करेल. घरची परिस्थिती अत्यंत कठीण होती. दिवसभर शेतात मजुरी करून तो रात्री अभ्यास करत असे. अनेकदा भुक्या पोटेने झोपावे लागते. मित्र मौज मजा करत होते, पण गणेश पुस्तकांमध्ये गुंतला होता. एक दिवस परीक्षेचा निकाल लागला. गणेश नापास झाला. त्याचे मन पूर्णपणे तुटले. त्याच्या मनामध्ये विचार आले की कदाचित मी काम करून कमवले असते आणि त्याच दिवशी मौज मजा करून ते पैसे उडवले असते तर मी माझ्या आयुष्यामध्ये सुखी असतो. असे चुकीचे विचार त्याच्या मनात आले. त्याचे मन पूर्णपणे तुटले. त्याला वाटले आता माझ्याकडून काही होणार नाही. त्याने पुस्तके एका कोपऱ्यात फेकून दिली. डोळ्यात अश्रू होते. अनेक वर्षाची मेहनत वाया गेल्यासारखी वाटत होती. त्या रात्री त्याची आई शांतपणे त्याच्या जवळ आली आणि म्हणाली, बाळा, शेतकरी जेव्हा बी पेरतो तेव्हा दुसऱ्याच दिवशी पीक येत नाही. तो उन्हात, पावसात, वादळातही आशा सोडत नाही. कारण त्याला माहीत असते की मेहनतीचे फळ एक दिवस नक्की मिळते. आईचे शब्द ऐकून गणेश पुन्हा उभा राहिला. त्याने आणखीन मेहनत केली, झोप कमी केली, संघर्ष वाढला, पण त्यांनी हार मानलं नाही. आणि स्वामी समर्थांचा वाक्य नेहमी लक्षात ठेवला की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ नेहमी त्याच्या पाठीशी होते असं त्याला जाणवायला लागलं होतं. 1 वर्षानंतर पुन्हा परीक्षा झाली. यावेळी निकाल लागला आणि संपूर्ण जिल्ह्यात त्याचा पहिला क्रमांक आला. गणेशच्या डोळ्यात अश्रू होते. त्याला तेव्हा समजलं की ज्या दिवशी तो हार मानणार होता त्या दिवशी त्याच्या यशाची परीक्षा सुरू झाली होती. आणि तीच स्वामींची परीक्षा होती की नक्की त्या गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये, त्याच्या जीवनामध्ये कदाचित या गोष्टी तो नक्कीच
डिझर्व करतो की नाही करत, त्याच्या आयुष्यामध्ये या गोष्टीचे महत्त्व किती आहे किंवा त्या गोष्टीचे महत्त्व नाही आहे, एकदा हार मानल्यानंतर तो हार मानतोय का, त्या गोष्टी पूर्णपणे त्याच्या आयुष्यामध्ये त्याला मिळावेत त्यासाठी तो त्या कारणापर्यंत तो यशस्वी ठरू शकतो का. कदाचित या प्रत्येक गोष्टीची परीक्षा त्याच्या आयुष्यामध्ये होत होती. जीवनात हार मानण्याचा विचार ज्या क्षणी येतो ना, त्या क्षणी यश तुमच्या अगदी जवळ आलेले असते, पण कदाचित आपल्याला ते यश खूप लांब वाटते. थकवा आला तर थोडा विश्रांती घ्या, थकवा आला तर थोडा वेळ विश्रांती घ्या, पण स्वप्नांचा मार्ग कधीही सोडू नका, कारण संघर्षाच्या शेवटीच यश तुमची वाट पाहत असतं. जीवन सुद्धा असंच आहे, माणसाचे आयुष्य सुद्धा असंच आहे. काही गोष्टींमध्ये माणूस थकतो आणि सोडून देतो, पण कदाचित त्या गोष्टीचा अंत फार वेगळा असेल, पण आपल्याला ते अंत लगेच हवं असतं, आपल्याला ते आनंद लगेच हवं असतं, आणि त्या आनंदाच्यामुळे माणूस त्याच्या आयुष्यातील बरंच आनंद गमावून टाकतं. स्वामी समर्थांचे विचार बरंच काही शिकवून जाणार आहे. अगदी सोप्या शब्दांमध्ये हे संपूर्ण आयुष्य तुला समजून जाणार आहे. आज फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की स्वामी समर्थांचे हेच विचार तुझे आयुष्य संपूर्णतः ठरवून देणार आहे, तुझे आयुष्य संपूर्णतः ठरवून जाणार सुद्धा आहे. आणि नक्कीच कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कर्म हा जीवनाचा पाया आहे. या जगात कोणतीही गोष्ट कर्माशिवाय मिळत नाही. आजच्या काळात माणूस खूप वेगाने धावत आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत तो काहीतरी मिळवण्यासाठी झटत आहे. पैसा, प्रतिष्ठा, नाव, प्रसिद्धी, मोठं घर, मोठी गाडी, यासाठी तो आयुष्यभर धावत राहतो. पण या धावपळीत तो स्वतःला विसरून जातो. तो आनंद शोधण्यासाठी बाहेर फिरतो, पण आनंद हा बाहेर नसून आपल्या मनामध्ये आहे हे विसरतो. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीलाही जर मनःशांती नसेल तर त्याची संपत्ती त्याला आनंद देऊ शकत नाही, आणि ज्याच्याकडे कमी आहे पण समाधान आहे तो खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. या जगात कोणतीही गोष्ट कर्माशिवाय मिळत नाही. म्हटलं होतं ना मी तुम्हाला, कर्म हा जीवनाचा पाया आहे. झाडाला फळ यायचे असेल तर आधी बी पेरावी लागते. नदीला समुद्र गाठायचा असेल तर तिला सतत वहावं लागतं. त्याचप्रमाणे माणसालाही यश हवं असेल तर त्याला कर्म करावेच लागतात. परंतु आज बहुतेक लोक कर्मापेक्षा फळावर जास्त केंद्रित करतात. फळावर जास्त लक्ष केंद्रित करतात. ते काम सुरू करण्यापूर्वीच विचार करतात की मला काय मिळणार, लोक माझी स्तुती करतील का, मला यश मिळेल का. पण खरे यश त्यालाच मिळते जो फक्त कर्मावर विश्वास ठेवतो, कारण आपल्या हातात असते कर्म. कारण आपल्या हातात असते पण त्याचे फळ आपल्या हातात नसते. आपल्या जीवनात सर्वात मोठे दुःख अनेकदा परिस्थितीमुळे नसते तर अपेक्षांमुळे असते. आपण एखाद्याला मदत करतो आणि अपेक्षा ठेवतो की तोही आपल्याला मदत करेल. आपण कोणावर प्रेम करतो आणि अपेक्षा ठेवतो की तोही आपल्याला तितकंच प्रेम करेल. आपण मेहनत करतो आणि लगेच यश मिळावं अशी अपेक्षा ठेवतो, पण जेव्हा या अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा मन दुःखी होतं. म्हणूनच जीवनात कर्म करा, पण अपेक्षेच्या साखळीत स्वतःला अडकवू नका, कारण अपेक्षा जितक्या कमी तितकीच मनाला शांती जास्त. स्वामी समर्थांचे विचार ही शिकवण तुला सातत्याने शिकवत राहणार. या क्षणापासून आणि या वेळेपासून आज तू सगळ्यांचं चांगलं केलंस, पण तुझ्यासोबत वाईट घडतंय, आणि आज तुझ्या प्रत्येक त्या प्रश्नाचं उत्तर स्वामी समर्थांचे हे विचार देणार. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की संकटे ही जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या जगात असा एकही माणूस नाही ज्याच्या आयुष्यात कधीच संकटे आल्या नाहीत. या जगात असा एकही माणूस नाही ज्याच्या आयुष्यात कधीही संकटे आणि अडचणी कधीच आल्या नाहीत. ज्यांनी इतिहास घडवला, ज्यांनी मोठे स्वप्न पूर्ण केली, त्यांनाही संघर्ष करावा लागला होता. संकटे माणसाला तोडण्यासाठी येत नाहीत, ती त्याला मजबूत बनवण्यासाठी येतात. जसा हिरा घासल्याशिवाय चमकत नाही, तसेच माणूस संकटाशिवाय
विचाराशिवाय घडत नाही. जेव्हा जीवनात अंधार येतो तेव्हा अनेक लोक हार मानतात, पण ज्यांना विश्वास असतो की प्रत्येक रात्रीनंतर पहाट येते तेच पुढे जातात आणि यश मिळवतात. भीती हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. अनेक लोकांकडे क्षमता असते, बुद्धी असते, मेहनत करण्याची तयारी असते, पण ते पुढे जाऊ शकत नाही कारण ते घाबरतात. लोक काय म्हणतील, मी अपयशी ठरलो तर काय होईल, माझ्याकडून जमले नाही तर काय होईल, या विचारांमुळे ते सुरुवातच करत नाहीत. पण लक्षात ठेवा, धैर्य म्हणजे भीती नसणे नाही, धैर्य म्हणजे भीती असूनही पुढे जाणे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीला भीती वाटली होती, पण त्यांनी त्या भीतीपेक्षा आपल्या ध्येयाला मोठे मानले. वेळ हे जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्टी आहे. त्यांनी वेळेवरती वेळेची किंमत केली, तर वेळेने वेळ आल्यावरती त्यांची वेळ अशी बदलली की त्यांना त्यांच्या वेळेवरती गर्व नाही, तर त्यांना त्यांच्या वेळेवरती अभिमान व्हायला लागला. पैसा हरवला तरी पुन्हा मिळू शकतो, पण गेलेले वेळ कधीच परत येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा आदर करा. आज तुम्ही जे करता त्यावर तुमचे उद्याचे जीवन अवलंबून असते. वेळ वाया घालवणारा माणूस आयुष्य वाया घालवतो आणि वेळेची किंमत ओळखणारा माणूस स्वतःचे भविष्य घडवतो आणि वेळेची किंमत ओळखणारा माणूस स्वतःचे भविष्य घडवतो. मनावर नियंत्रण ठेवणे ही जीवनातील सर्वात मोठी कला आहे. बाहेरच्या जगाला जिंकण्यापूर्वी स्वतःच्या मनाला जिंकावे लागते, कारण मनच आपल्याला उभे करते आणि मनच आपल्याला खाली खेचते. नकारात्मक विचार, मत्सर, राग, द्वेष आणि चिंता हे मनाला कमकुवत करतात, तर सकारात्मक विचार, श्रद्धा, आत्मविश्वास आणि संयम हे मनाला शक्ती देतात. म्हणून रोज स्वतःला चांगले विचार द्या, चांगले पुस्तक वाचा, चांगल्या लोकांच्या सहवासात राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. जीवनात स्वाभिमान आणि नम्रता यांचे संतुलन असणे खूप आवश्यक आहे. स्वाभिमान नसलेला माणूस स्वतःची किंमत विसरतो आणि नम्रता नसलेला माणूस इतरांची किंमत विसरतो. म्हणून स्वतःचा सन्मान करा, पण अहंकार बाळगू नका, कारण झाडावर जितकी फळे जास्त येतात तितकीच ते अधिक खाली झुकते. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवन हे कितीही वर्षे जगलात यावर मोजले जात नाही. जीवन हे किती वर्षे जगलात यावर मोजले जात नाही, ते कसे जगलात यावर मोजले जाते. यावर मोजले जाते. तुमच्याकडे किती पैसा आहे हे महत्त्वाचं नाही, तर तुमच्या जाण्यानंतर किती लोक तुमची आठवण काढतील हे महत्त्वाचं आहे. म्हणून असे जगा की तुमच्या कर्मांमुळे लोकांच्या जीवनात प्रकाश पडेल आणि संकटे येतील, अपयश येईल, लोक टीका करतीलच, काही जण साथ सोडतील, पण तुम्ही स्वतःवरचा विश्वास कधीही सोडू नका, कारण या जगात तुमचे आयुष्य बदलण्याची सर्वात मोठी शक्ती कोणाकडे असेल तर ती फक्त तुझ्याकडे आहे. फक्त तुझ्या विचारांमध्ये, तुझ्या कर्मांमध्ये, तुझ्या अढळ विश्वासामध्ये. आज स्वामींचे विचार लक्षात ठेव, आज स्वामींचे शब्द तुझ्या मनामध्ये लक्षात ठेव. आज शेवटपर्यंत हे स्वामींचे विचार ऐकून बघ. कदाचित त्या गोष्टींचा एक फरक तुला नक्कीच जाणवणार की स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द हे जीवन कसे बदलतात, हे आयुष्य कसे घडवतात. आणि नक्कीच स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द हे कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवणार. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही आहेत, हे जितकं शक्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही व आपल्यासाठी चांगलं विचार करणारे या कलियुगामध्ये स्वामींशिवाय कोणी नाही. आई वडिलांनंतर स्वामींचं मान हे सर्वात मोठं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतः परमेश्वर सुद्धा म्हणायचा या कलियुगामध्ये, या कर्मभूमीवरती जो व्यक्ती आई वडिलांचा आदर करेल तोच खरा माझा स्वामी भक्त असेल, तोच खरा माझा स्वामी भक्त असेल. आणि नक्कीच स्वामी समर्थांचे शब्द, स्वामी समर्थांचे शिकवण हे तुला बरंच काही शिकवणार आहे. आज थोडंसं वेळ स्वामींसाठी काढ, आज थोडंसं वेळ स्वामींसाठी काढ. एक कर्माचं तत्व तुला सांगतो, एक कर्माचं तत्व तुला सांगतो, जे कर्माचे तत्वे तुला या कलियुगामध्ये तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा शिकवण देऊन जातील. हा विचार आपल्या मनाच्या शक्तीबद्दल
बद्दल खूप मोठा संदेश देतो. माणसाच्या आयुष्यात परिस्थितीपेक्षा त्याचे विचार अधिक महत्त्वाचे असतात. जर एखाद्या व्यक्तीचे विचार सकारात्मक असतील तर कितीही अडचणी, दुःख किंवा संकटे आली तरी तो माणूस हार मानत नाही. त्याच्या मनात आशा, धैर्य आणि पुढे जाण्याची जिद्द असते. म्हणूनच म्हणतात की सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही, कारण सकारात्मक विचार माणसाला आतून मजबूत बनवतात. असे लोक संकटातही मार्ग शोधतात आणि अपयशातून काहीतरी शिकून पुढे जातात. पण याच्या उलट जर एखाद्या व्यक्तीचे विचार नेहमी नकारात्मक असतील तर त्याला कितीही चांगल्या गोष्टी मिळाल्या तरी त्याला आनंद मिळत नाही. तो नेहमी भीती, शंका, निराशा आणि तक्रारी यांच्यात अडकून राहतो. अशा व्यक्तीला बाहेरून कितीही मदत, सल्ला किंवा औषधे मिळाली तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही, कारण त्याच्या मनात आधीच नकारात्मकता भरलेली असते. म्हणूनच म्हणतात की नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही, कारण माणूस आधी स्वतःच्या मनातून बदलला पाहिजे. उदाहरणार्थ तुला एका स्वामी भक्ताच्या परिस्थितीबद्दल उदाहरण देतो. दोन लोक एकाच परिस्थितीत असतात. समजा दोघांची नोकरी जाते आणि खरंच गेली सुद्धा. एक माणूस विचार करतो की आता माझं सगळं संपलं, माझ्या आयुष्यात काहीच उरलं नाही, त्यामुळे तो निराश होतो आणि काहीही प्रयत्न करत नाही. पण दुसरा माणूस म्हणतो ही एक अडचण आहे, पण मी नवीन संधी शोधेन. तो प्रयत्न करत राहतो आणि काही दिवसांनी त्याला आणखीन चांगली संधी मिळते. परिस्थिती दोघांची एकसारखी होती, पण विचार वेगळे असल्यामुळे परिणामही वेगळे झाले. या विचारातून आपल्याला एक महत्त्वाची शिकवण मिळते की आपल्या आयुष्यात सुख, दुःख, यश, अपयश येत राहणारच, पण जर आपण सकारात्मक विचार ठेवले तर कोणतीही अडचण आपल्याला मोडू शकत नाही. आणि जर आपण सतत नकारात्मक विचार करत राहिलो तर चांगल्या गोष्टीही आपल्याला वाचवू शकत नाही. तू कितीही लोकांसमोर काहीही दाखव, आज चांगले कर्म करत आहेस, आज चांगले कृत्य करत आहेस, या गोष्टींचा दिखावा केलास तरी सुद्धा परमेश्वर सर्व काही बघतोय. कोणाला दाखवण्यासाठी काही करू नको, स्वतःच्या मनासाठी कर. आज आनंद हवा असेल तर स्वतःच्या मनाला विचार की तुला काय हवं आहे. थोडा वेळ शांत बस. तुला काय हवं आहे या गोष्टीचं उत्तर सुद्धा तुला स्वतःकडूनच मिळेल. या कलियुगामध्ये माणूस हा अहंकारामध्ये खूप वेळा फसतो. आज आपले आयुष्य वाईट आहे, असे सुद्धा विचार करणारी लोक आहेत. पण आयुष्यामध्ये सर्व काही मिळून जर त्या आयुष्याचा अहंकार भेटत असेल तर काही लोकांना ते आयुष्य सुद्धा मिळत नाही. हा विचार आपल्या जीवनातील कर्माचे खरे महत्त्व समजावून सांगतो. हा विचार आपल्या आयुष्यातील जीवनातील कर्माचे खरे महत्त्व समजावून सांगतो. माणूस आयुष्यभर धन, पैसा, मालमत्ता, पद किंवा प्रतिष्ठा मिळवण्यासाठी खूप मेहनत करतो. अनेकदा तो यासाठी आयुष्यभर धावपळ करतो. एक नवीन गोष्ट आहे की मृत्यूनंतर यापैकीही काहीही आपल्याबरोबर जात नाही. आणि ही नवीन गोष्ट तुझ्यासाठी नाही, त्या लोकांसाठी आहे ज्या लोकांचा आज त्यांच्या आयुष्यावरती अहंकार आहे, आज त्यांच्या आयुष्यामध्ये अहंकार आहे. मृत्यूनंतर यापैकी काहीही आपल्याबरोबर जात नाही. धन, दौलत, पैसा, मालमत्ता, पद किंवा प्रतिष्ठा या गोष्टी आपण मेहनत करून मिळवतो नक्की, पण त्या गोष्टींचा कधी दुरुपयोग किंवा अहंकार बाळगू नये. आज त्या गोष्टींमुळे कोणाला कधी नीचा दाखवू नये, कारण की या आयुष्यामध्ये आपण कमवलेला पैसा, घरे, जमीन, संपत्ती किंवा वस्तू हे सर्व इथेच राहून जातं. आपल्याला मागे असलेली लोक त्याचा उपयोग करतात, पण त्या गोष्टींशी आपला पुढे काहीही संबंध राहत नाही. पण माणसाच्या आयुष्यात एक अशी गोष्ट असते की ज्याला त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या सोबत राहते, की जी गोष्ट मृत्यूनंतरही त्याच्या सोबत राहते, ती म्हणजे त्याचे कर्म. माणूस आयुष्यभर जे चांगले किंवा वाईट कर्म करतो त्याचं परिणाम त्याला कधी ना कधीतरी भोगावं लागतं. जर एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर लोकांना मदत केली, प्रामाणिकपणे वागला, इतरांना आनंद दिला आणि चांगुलपणाने जीवन जगले तर त्याच्या जाण्यानंतर ही लोक त्याची आठवण प्रेमाने काढतात. त्याचे चांगले कार्य, त्याची चांगली छाप
त्याची चांगली छाप समाजात कायम राहते. पण जर एखाद्या माणसाने आयुष्यभर स्वार्थ, फसवणूक किंवा वाईट वागणूक दिली तर त्याबद्दल लोकांच्या मनात चांगली आठवण राहत नाही. उदाहरणार्थ एक गोष्ट लक्षात ठेव, एका श्रीमंत माणसाची. एक श्रीमंत माणूस खूप पैसा कमवतो, पण कधीही त्याला कुणालाही मदत करत नाही. कधीही तो कोणालाही मदत करत नाही, कोणासाठी धावत नाही. उलट लोकांना त्रास देतो. त्याच्या मृत्यूनंतर लोक त्याची संपत्ती पाहतील, पण त्याबद्दल आदर किंवा प्रेम ठेवणार नाहीत. पण दुसरीकडे एखादा साधा माणूस असतो, ज्याच्याकडे खूप पैसा नसतो, तरी तो लोकांना मदत करतो, चांगलं बोलतो, इतरांच्या दुःखात त्यांची साथ देतो. त्याच्या मृत्यूनंतर लोक त्याला आठवतात, त्याच्यासाठी चांगले शब्द बोलतात आणि त्याच्या चांगुलपणाचीही उदाहरणे देतात. यावरून दिसून येते की खरी संपत्ती ही पैसा नसून चांगले कर्म असतात. एक सारांश तुला सांगतो. या विचारातून आपल्याला एक मोठी शिकवण मिळते की आयुष्यात धन दौलत पैशासाठी जो माणूस नेहमी धावत असतो, त्या गोष्टी कुठे ना कुठेतरी हे आयुष्य जगण्यासाठी अनिवार्य आहेत, आवश्यक सुद्धा आहेत. पण त्या गोष्टी कुठे ना कुठेतरी त्याच भागामध्ये, त्याच परिच्छेदामध्ये, त्याच ठिकाणी राहून द्यायला पाहिजेत. कारण की जर आपण त्या गोष्टींचा जास्त हावभाव केला तर त्या गोष्टी आपल्याला कुठे ना कुठेतरी घेऊन डुबतात. आणि नक्कीच आयुष्यात पैसा, संपत्ती किंवा ऐश्वर्य मिळवणे चुकीचे नाही, पण त्यासाठी माणुसकी, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा सोडू नये. कारण शेवटी या जगातून जाताना आपण काहीही सोबत घेऊन जाऊ शकत नाही. आपल्या मागे राहते ती फक्त आपल्या कर्मांची छाप आणि लोकांच्या मनात असलेली आपली आठवण. म्हणून माणसाने नेहमी चांगले कर्म करावे, इतरांना मदत करावी, प्रामाणिकपणे जगावे आणि लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा. कारण शेवटी संपत्ती इथेच राहते, पण कर्म मात्र आपल्या आयुष्याचा खरा वारसा बनतं. कर्म मात्र नक्कीच आपल्या आयुष्यातील खरा वारसा बनवतात, आपला खरा वारसा बनवतात. आज नक्कीच बोलशील की आज माझ्यासोबत कोणी नाही, आज मी कोणाचा विचार का करू. आज बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा विचार येतोच बघा. आज जर माझ्यासाठी कोणी नाही, माझ्या वाईट वेळेमध्ये माझ्यासोबत उभा कोणी नाही, तर मी आज त्यांचा विचार का करू. आज मी त्यांच्यासाठी का उभा राहू. आज मी त्यांच्या चांगल्याचा विचार का करू. जर तो व्यक्ती समोरचा माणूस तसा असेल, पण जर आपण पण त्याच्यासारखा विचार केला तर आपण कसे होऊ. या गोष्टीचा सातत्याने नक्कीच एक विचार तुझ्या मनात ठेव. आज कोणी तुझ्यासोबत वाईट केलं असेल ना, तर त्याला करू दे. कारण की त्या गोष्टीतून तुला तुझ्या आयुष्याचा अनुभव मिळालेला आहे. त्या गोष्टीतून तुला तुझ्या आयुष्याचा एक सर्वात मोठा अनुभव मिळालेला आहे आणि त्या चुका तू पुन्हा करणार नाहीस. कारण की जर तू कुठे ना कुठेतरी चुकला आहेस म्हणून तो व्यक्ती तसा वागला आहे. कुठे ना कुठेतरी तू त्याला जास्त तुझ्या आयुष्यामध्ये, खूप जास्त तुझ्या आयुष्यामध्ये मोल दिला असशील. त्याच्यासोबत त्या गोष्टी बोलला असशील त्या गोष्टी ऐकण्याच्या सुद्धा तो लायकीचा नाहीये. या गोष्टी आपल्याला समजतात, या गोष्टी आपण समजू शकतो. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर समोरचा माणूस तसा आहे तर तसा वागू नकोस. आज तो तुझ्यासोबत वाईट वागला आहे, तू त्याच्यासोबत वाईट वागू नकोस. कारण की कर्माचं तत्व फार वेगळं असतं. हे कलियुग आपल्याला असं वाटतंय तसं नाहीये. स्वामींच्या शब्दांमध्ये संपूर्ण आयुष्य दडलेलं आहे, स्वामींच्या विचारांमध्ये संपूर्ण आयुष्य दडलेलं आहे. तू आज शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की हेच विचार कुठे ना कुठेतरी तुला तुझे आयुष्य समजावणार आहेत, तुला तुझे आयुष्य समजावून देणार आहेत. क्षणोक्षणी स्वामींचे विचार काही ना काहीतरी शिकवून जाते. क्षणोक्षणी स्वामींचे विचार काही ना काहीतरी समजावून जाते. आपण काय घेतोय, आपण काय समजून घेतोय, आपल्याला काय समजतंय, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आज स्वामी समर्थांचे विचार तुला तुझ्या वाईट काळामध्ये एकटं सोडणार नाहीत. या कलियुगामध्ये आपण कोणालाही आपलं मानलं तरी सुद्धा जेव्हा त्याच्या स्वार्थाचा विचार येतो तेव्हा तो माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी बदलतो आणि ही खरी गोष्ट आहे. या कलियुगामधील माणूस हा स्वतःचा विचार सर्वप्रथम करतो, त्यानंतर आपल्या जवळच्यांचा विचार करतो. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या मनामध्ये आज ज्या गोष्टी तुला त्रास देत आहेत, तुझ्या मनामध्ये आज ज्या गोष्टी तुला सतावत आहेत, आज त्या प्रत्येक गोष्टींचं उत्तर या स्वामी संदेशातून तुला मिळणार आहे. आज त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला आजच्या या स्वामींच्या विचारातून मिळणार आहे. विश्वास ठेव स्वामी शब्दांवर, विश्वास ठेव स्वामींच्या गोष्टींवरती. कारण की स्वामींची गोष्ट आणि स्वामींचे शब्द हे तुला कधी हरू देणार नाहीत, हे तुला कधी एकटं सोडणार नाहीत. स्वामी
समर्थांचे अनुभव खूप आहेत, स्वामी समर्थांच्या शब्दातून मिळालेला अनुभव खूप आहे. आज स्वामी समर्थांचे शब्द समजून घे, आज स्वामी समर्थांचे विचार समजून घे. स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द कधी तुला एकटं सोडणार नाहीत. तर एक महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळण्यापूर्वी, एक महत्त्वाच्या संदेशाकडे वळण्यापूर्वी, मागच्या वर्षीच प्रकट दिनाच्या दिवशी एका स्वामी भक्ताच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी तुला सांगू इच्छितो. आज आपण म्हणतो ना, आपल्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे, खूप संकट आहेत, वारंवार प्रयत्न करतोय तरी सुद्धा मला माझ्या आयुष्यामध्ये तो आनंद मिळत नाहीये जो आनंद मला हवा आहे, ज्या गोष्टी मला हव्या आहेत. पण या जीवनाचं नक्कीच खूप कठीण वेळ असतो, खूप कठीण काळ असतो. एक स्वामी समर्थांच्या नक्कीच एका सेवकाचा तुला एक अनुभव सांगतो, जो अनुभव तुझ्या डोळ्यातून पाणी काढणारच. जीवन म्हणजे नेहमी सरळ चालणारा रस्ता नसतो. कधी तो प्रकाशाने भरला असतो तर कधी अंधाराने वेढलेला असतो. कधी सगळं आपल्या मनासारखं घडतं तर कधी परिस्थिती अशी येते की स्वतःचा विश्वास डळमळायला लागतो. अशा वेळी स्वतः स्वामी मार्ग दाखवतात, असे विचार त्या स्वामींच्या भक्ताकडे होते. एक साध्या माणसाची गोष्ट आहे, एका साध्या स्वामी भक्ताची गोष्ट आहे. त्याचं आयुष्य सुरुवातीला खूप चांगलं चाललेलं होतं. घर, कुटुंब, नोकरी, मित्र सगळं व्यवस्थित होतं. पण एक वेळ अशी आली की परिस्थिती अचानक बदलली. नोकरी गेली, आर्थिक अडचणी वाढल्या आणि जे लोक नेहमी सोबत असल्याचा दावा करायचे ते हळूहळू दूर जाऊ लागले. त्या माणसाला तेव्हा स्वामींचा एक विचार आठवला. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका, त्यांचे मोल कधी विसरू नका. त्या कठीण काळातही लोक त्याच्या सोबत उभे राहिले. घरच्यांनी आधार दिला, एका मित्राने त्याचा धीर दिला. तेव्हा त्याला समजलं की आयुष्यात माणसांची संख्या महत्त्वाची नसते, तर संकटात उभं राहणारं मन महत्त्वाचं असतं. काळ पुढे जात होता, संघर्ष वाढत होता, पण त्या माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवली. दुसऱ्याच्या यशामुळे मनात जळफळाट ठेवायचं नाही. स्वामींचा दुसरा विचार त्याला सतत आठवत होता. यशस्वी होण्याचा उत्तम पर्याय म्हणजे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची आपल्या ताकद आपल्या मनात असली पाहिजे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. आजूबाजूचे लोक प्रगती करत दिसत होते. काही जण त्याच्यापेक्षा खूप पुढे गेले, पण त्याने कधीही त्याच्या यशाचा हेवा केला नाही. उलट मनापासून त्यांना शुभेच्छा दिल्या, कारण त्याला माहिती होतं की सकारात्मक मन असेल की योग्य वेळ आपोआप येते. संघर्षाच्या त्या दिवसात अनेक वेळा असे क्षण आले की सर्व प्रयत्न निष्फळ वाटू लागले. मनात प्रश्न निर्माण व्हायचे, इतके प्रयत्न करूनही काहीच होत नाही. पण त्याला स्वामींचा एक आश्वासक विचार आठवायचा. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतात स्वामी. हा विचार त्याला पुन्हा उभं राहायला मदत करायचा. कारण कधी कधी माणूस जेव्हा पूर्ण ताकदीने प्रयत्न करतो आणि तरीही काहीच घडत नाही असं वाटतं, तेव्हा खरं तर त्या क्षणापासून दैवी शक्ती आपल्यासाठी कायम काम करायला सुरुवात करते. तो माणूस रोज मेहनत करत राहिला, त्याला स्वामींचे शब्द आठवत राहिले, तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि योग्य कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. याचा अर्थ त्याने एकच घेतला, काम थांबवायचं नाही, परिणामाची चिंता करत बसायचं नाही. कारण जेव्हा कर्म प्रामाणिक असतं तेव्हा त्याचं फळ उशिरा का होईना पण नक्कीच मिळतं. काही दिवसांनी त्याला एक गोष्ट समजली, अडचणी बाहेर नसतात, त्या आपल्या मनात असतात. स्वामींचे शब्द त्याला वारंवार आठवायचे. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल. एक दिवस त्याने ठरवलं, भीती ठेवायची नाही, आत्मविश्वासाने पुढे जायचं. कारण स्वामी समर्थांनी सांगितलं आहे, उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. या शब्दांनी त्यांच्या मनात एक वेगळी ताकद निर्माण केली. त्याला वाटलं, जर स्वामींची कृपा आहे तर कोणतीही अडचण मोठी नाही. एकदा अशी वेळ आली की त्याला कोणाशी बोलावंसं वाटत होतं.
होतं, पण ऐकून घेणारा कोणी नव्हता. तेव्हा त्याला स्वामींचा विचार आठवला. कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग. त्या रात्री त्याने शांतपणे डोळे बंद केले आणि मनातल्या मनात सगळ्या वेदना स्वामींसमोर मांडल्या. कधी कधी देवाशी केलेला संवाद माणसाला आतून हलकं करतो. काही दिवसांनी त्या आयुष्यात एक मोठा निर्णय घ्यायचा होता. मनात संभ्रम होता. तेव्हा स्वामींचा आणखीन एक विचार त्याला मार्ग दाखवून गेला. विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर मागे हटू नकोस, ठाम रहा आणि कृतीत आण. त्याने धैर्याने निर्णय घेतला. सुरुवातीला मार्ग कठीण होता, पण काही काळानंतर त्याचं आयुष्य हळूहळू बदलायला लागलं. त्याचं आयुष्य हळूहळू सुधारायला लागली, परिस्थिती सुधारायला लागली, मेहनतीचे फळ हे मिळू लागले. त्या दिवशी त्याला एक गोष्ट स्पष्टपणे समजली. जीवनात संकट येतात ती माणसाला तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी. स्वामी समर्थांचे विचार हे फक्त शब्द नाहीत तर जीवनाला दिशा देणारी शक्ती आहेत. श्रद्धा असेल, संयम असेल आणि कर्म प्रामाणिक असेल तर कोणतीही परिस्थिती कायमची राहत नाही. वाईट काळही निघून जातो आणि चांगली वेळ ही येते. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवावी लागते, विश्वास. कारण जेव्हा माणूस पूर्ण विश्वासाने पुढे चालत राहतो तेव्हा त्याच्या पाठीशी एक अदृश्य शक्ती उभी असते. ती शक्ती म्हणजे स्वामी समर्थांची कृपा. त्या स्वामी भक्ताच्या आयुष्यामधील एवढ्या अडीअडचणी, एवढे कष्ट, एवढी संकट, एवढं रडणं, एवढं झडणं, एवढं लढणं, प्रत्येक समाजाशी, प्रत्येक गोष्टीशी, प्रत्येक दुःखाशी, प्रत्येक संकटाशी लढणं, या प्रत्येक गोष्टीनंतर त्याला फक्त एकच गोष्ट भेटली, ती म्हणजे स्वामींची कृपा, स्वामींचा आशीर्वाद. हे आयुष्य सोपे नाहीये. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. मानवी आयुष्यात आलेला आहेस, कष्ट तर करावेच लागतील. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नाही म्हणून कधी रडू नये. कारण की मनासारखी जर प्रत्येक गोष्ट झाली असती तुझ्या बोलण्यानुसार तर या आयुष्यामध्ये परमेश्वर आणि आनंद, दुःख, सुख या नावाच्या गोष्टींचा हेच नसता. तर नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द हे तुला आयुष्य जगायला शिकवणार. स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द या आयुष्यामध्ये तुला लढायला शिकवणार. तू फक्त आज शेवटपर्यंत ऐकून घे, कारण की यापुढील स्वामींचे विचार हे तुझे आयुष्य 100% बदलणार. परमेश्वराचे स्वामी विचार आणि स्वामींनी सांगितलेले हे जे विचार आहेत ते विचार तुला भाग्यवंत ठरवतील. पण दुर्लक्ष करू नको. ज्या गोष्टी तू ऐकल्या आहेत त्या गोष्टी वारंवार ऐकून बघ, कारण की त्या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील, त्या गोष्टी तुला नशीबवान ठरवतील, त्या गोष्टी तुला यशाच्या मार्गापर्यंत नेतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की ज्या गोष्टी तुला प्रत्येक वेळेस सहारा देत असतात, त्या गोष्टी तुला प्रत्येक वेळेस मजबूत बनवत असतात, त्या गोष्टी दुर्लक्ष करायचे नसतात. म्हणून हा स्वामी संदेश एकदा पूर्णतः ऐकून बघ, कारण की या स्वामी संदेशामध्ये जे विचार तू ऐकले असतील ते विचार जर तुझ्या मनात वारंवार आले तर ते तुझ्या अंतरंगात उतरतील, ते विचार तुझ्या स्वभावात उतरतील आणि ते विचारच तुला भाग्यवंत ठरवतील. आणि जर तू काही नवीन ऐकत असशील तर मन लावून ऐक, नक्कीच त्या गोष्टी तुला आयुष्यामध्ये पुढे नेतील. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रडण्याची वेळ येते, त्या वेळेत परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले, आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. त्या गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली न. खरं तर स्वामींच्या शब्दांवरती तुला विश्वास आहे, स्वामींच्या या सर्व गोष्टी तुला माहिती आहेत, पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला वारंवार समजून घ्यायच्या असतात. ज्या गोष्टी मी तुला वारंवार सांगतो त्या गोष्टी तू वारंवार ऐकत जा, कारण की वारंवार ऐकलेली गोष्ट आपल्या परमात्मामध्ये उतरते, आपल्या शरीरात उतरते आणि ती गोष्ट येणाऱ्या वेळेमध्ये आपल्यालाच भाग्यवंत ठरवते. खरं तर एका दिवसात काहीच होत नाही. बरेच स्वामी भक्त मला संपर्क साधतात किंवा बरेच स्वामी भक्तांनी मला विचारलेले आहे की आपण एवढे काही करतोय परमेश्वरासाठी, गेल्या 3 वर्षापासून, गेल्या 5 वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, गेल्या 10 वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, पण स्वामींचं कोणताच अनुभवायला नाही मिळालं आणि स्वामींचं कोणतं चमत्कार बघायला नाही मिळालं. असं वाटतं की स्वामी माझ्या सोबत नाहीत, मी फक्त स्वामींसोबत आहे. हे पूर्णतः चुकीचं आहे. काही वेळ लागतो, एका क्षणात काहीच होत नाही.
ही गोष्ट तुम्हाला सुद्धा माहिती आहे. पण बरेच कालावधीपासून तुम्ही स्वामींची भक्ती करत आहात, पण कोणत्याही प्रकारचं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बदल जाणवलेला नाही. तर फक्त एवढेच लक्षात ठेव की येणाऱ्या वेळेत सर्वात मोठा चमत्कार तुझ्या सोबतच होणार आहे. कारण की ज्या व्यक्तीसाठी जास्त वेळ स्वामी घेतात त्याच व्यक्तीला जास्त वेळ आनंदी ठेवतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कारण की तू येणाऱ्या वेळेमध्ये काही ना काहीतरी तुला भेटणार आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कारण की जेवढा वेळ तुला स्वामी देतायत स्वतःच्या दुःखांवरती काम करण्यासाठी, स्वतःच्या संकटांवरती काम करण्यासाठी, स्वतःच्या परिस्थितीवरती काम करण्यासाठी, त्यानंतरच तुझ्या परिस्थितीमध्ये काही ना काहीतरी बदल दिसेल, त्यानंतरच तुझ्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी बदल दिसेल. आता फक्त एवढे लक्षात ठेव, जेव्हा परमेश्वर बोलतो की स्वामी तुझ्या सोबत आहेत, कोणीही बोलतो स्वामी तुझ्या सोबत आहेत, तर फक्त एकाच गोष्टीचं लक्षात ठेव की स्वामी माझ्या सोबत आहेतच, पण स्वामी माझ्या सोबत आहेत म्हणून मी कधीच काही चुकीचं करणार नाही किंवा कोणाला असं दाखवणार नाही की परमेश्वर माझ्या सोबत आहे. कारण की परमेश्वराला माहिती आहे की हा व्यक्ती माझ्यावरती किती विश्वास ठेवतोस. तुझ्या संकटांना कधीच घाबरू नकोस, त्या संकटांना कधीच घाबरून पळू नकोस. कारण की संकटांना हे माहित नाही की तुझ्या पाठीशी असणारा परमेश्वर तो किती ताकदवान आहे. तुझ्या पाठीशी असणारा परमेश्वर त्यानेच ती संकटे काढलेली आहेत आणि तोच परमेश्वर तुला त्या संकटातून बाहेर काढेल. त्या संकटांवरती विश्वास ठेवू नकोस, त्या परमेश्वरावरती विश्वास ठेव. नक्कीच भाग्यवंत ठरण्याचा मार्ग तुला या गोष्टीतून निघेल. आता नक्कीच तुला बऱ्याच स्वामीचे संदेश ऐकले असतील, पण ह्या विचारांनी तू पूर्णतः बदलून जाऊ शकतोस. म्हणून आपले स्वामींचे विचार आहेत ते कधीच दुर्लक्ष करू नको. येणारे स्वामी संदेश तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. म्हणून आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. सुद्धा येते ती गोष्ट संपते सुद्धा, आणि जी गोष्ट मोजता येत नाही ती गोष्ट कधीच संपत नाही. म्हणजेच आपल्याकडे केवढेही धन असू दे, आपल्याकडे केवढेही गाडे बंगला असू दे, त्या गोष्टी मोजता येतात म्हणजे त्या गोष्टी संपतील. फक्त आपल्या परमेश्वरावरती केलेले प्रेम, आपल्या जवळच्या लोकांवरती केलेले प्रेम आणि माणसाचे जिंकलेले मन हे कधीच मोजता येत नाही. आणि ते माणसांचे जिंकलेले मन, आपण जर त्यांचे मन जिंकले तर आयुष्यातले सर्व गोष्टी आपल्याला समजून जातील. आणि परमेश्वरावरती केलेलं प्रेम हे कधी मोजता येत नाही, म्हणजे ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये नेहमी राहते. म्हणून सांगतो, आपल्या देवावरती प्रेम करा, आपल्या कामावरती प्रेम करा, आपल्या मेहनतीवरती विश्वास ठेवा, आयुष्यामध्ये सर्व गोष्टी मिळतील. बोला श्री स्वामी समर्थ. आणि बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्हाला समजणे फारच महत्वाचे आहे, आणि त्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे. फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचे काम तुमचे आहे, आणि त्या गोष्टी सर्व काही समजून तुम्हाला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचे काम तुमचे आहे, आणि तुम्हाला सांगण्याचे काम माझे आहे, आणि तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे काम तुझे आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर अजून काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम या मतलबी दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये ज्या वेळेस कोणीच कोणाचे नसते, आपले जवळची माणसं आपली नसतात, त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या लोकांच्या आनंदामध्ये स्वतःचे आनंद शोधा. आयुष्यातले सर्व सुख, आयुष्यातले सर्व आनंद तुमच्या आयुष्यात येतील. हा शब्द आहे स्वतः स्वामींचा. हा शब्द स्वामींनी स्वतः भरपूर काळा पहिले सांगून ठेवलेले. जर तुम्ही दुसऱ्यांचे चांगले बघू शकता तर तुमच्या आयुष्यात चांगले होईल. जर तुमची दुसऱ्यांचे चांगले नाही बघू शकत तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे येतील आणि तुमचे आयुष्य पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल. तर आयुष्य बर्बाद होण्यापूर्वीच या गोष्टी समजून घ्या. आयुष्य बर्बाद झाल्यानंतर या गोष्टी समजून घेऊन सुद्धा काहीच फायदा नसतो, आणि त्यानंतर सुद्धा परमेश्वर आपल्याला माफ करायला तयार असतो. फक्त तुम्ही त्या पात्रतेत योग्य ठरले पाहिजेत, आणि त्या गोष्टीत तुम्ही योग्य ठरणार हे मला सुद्धा माहिती आहे. कारण की प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी जिद्द असते, प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी गोष्ट असते, जी गोष्ट ऐकून, जी गोष्ट करून तो स्वामी भक्त आपले आयुष्य पूर्णपणे बदलून जातो, आपल्या आयुष्यातले सर्व सुख आपल्या आयुष्यात आणून देतो. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजायच्या आहेत, आणि त्या गोष्टी तुम्हाला येत्या 2-3 दिवसात सुद्धा समजणार आहेत. म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्हाला सबस्क्राईब करता येत नसेल तर जवळच्या माणसाला विचारा की कसं सबस्क्राईब करायचं, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर यापुढचं
तुम्हाला महत्वाचं आहे, पण शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुमच्या आयुष्यासाठी आणखीन महत्वाची आहेत. म्हणून शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुम्ही चुकवू नका. आता या जगात जगायचे आहे, या जगात आपल्याला खुशाल जगायचे आहे, या जगात आपल्याला सुखी जगायचे आहे, तर काय करावे? सकाळ संध्याकाळ उठा, मुखी स्वामींचे नाव घ्या, रोज स्वामींचे जप करा, आपल्या परमेश्वराची आठवण प्रत्येक क्षणात करा. प्रत्येक दुःखामध्ये नाही तर प्रत्येक सुखामध्ये सुद्धा आपले परमेश्वराचे नाव काढा आणि प्रत्येक सुखामध्ये सुद्धा म्हणा, आज हे सुख मला माझ्या परमेश्वरामुळे मिळाले आणि आज हे दुःख हे माझ्या वाईट कर्मामुळे मिळाले, वाईट गोष्टींमुळे मिळाले, वाईट विचारांमुळे मिळाले. कारण की अशी कोणतीही गोष्ट नाही तुमच्या आयुष्यात घडत असते की तुमच्या कर्मांमुळे मिळालेली असते. पहिले तुम्ही चुकला आहात म्हणून आज तुमच्या आयुष्यात चुकीचं घडत आहे. जर आत्तापासून तुम्ही चांगले वागलात तर येत्या एका महिन्यातच बघा तुमच्या आयुष्यात सर्व सुख मिळून जातील. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही चुकला आहात पण ती गोष्ट तुमच्या नजरेत येत नाही, म्हणून त्या गोष्टींवरती वारंवार विचार करा की मी नक्की चुकलो कुठे, मी आयुष्यामध्ये कोणत्या रस्त्यावरती चुकीचा गेलो, मी कोणत्या वेळेत चुकीचं काम केलं, मी कोणत्या वेळेत चुकीचा विचार केलं. सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील आणि त्या लक्षात आल्यानंतर तुम्ही त्या गोष्टींवरती विचार करा आणि स्वामींकडून हात जोडून फक्त एवढेच म्हणा की परमेश्वरा, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो, मी माझ्या आयुष्यामध्ये इथे चुकलो, तिथे चुकलो, आयुष्यामध्ये ही गोष्ट मी चुकीची केली, आयुष्यामध्ये हे विचार मी चुकीचे केले, हे कर्म चुकीचे केले, हे काम चुकीचे केले, मला या गोष्टीसाठी माफी दे, मी तुझे नतमस्तक होतो असे म्हण. आपल्या परमेश्वरांचे हृदय एवढे मोठे आहे, ते परत तुला माफ करून आणखीन एक संधी देतील या जीवनामध्ये जगायचे. ते भविष्य ठरवतात. खरं तर आजचे तुमचे कर्म उद्याचे तुमचे चांगले भविष्य ठरवते, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. स्वामी फक्त या गोष्टी तुमच्याकडून करत आहेत, तुमची वेळ पाहत आहेत, तुमचं संयम पाहत आहेत, तुमच्या या गोष्टी पाहत आहेत ज्या गोष्टी तुम्हाला कठीण जातात. पण जर तुम्ही त्या गोष्टीला मात न देता या आयुष्यामध्ये पुढे जात असाल तरच तुम्ही भाग्यवंत ठराल. या आयुष्याला कधीही खचून गेलात आणि या गोष्टी तुम्ही सोडून टाकलात तर नक्कीच स्वामींची साथ सुद्धा सुटेल. फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये स्वामींची साथ पाहिजे असेल तर कितीही खचून गेलेला माणूस जो की स्वामींचं नाव घेत असेल तोच पुढे येईल. स्वामी वेळ मागतात, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. नक्कीच लक्षात ठेव, थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे, थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे. स्वामी भक्तांनो, बाळा, आज जर या स्वामी संदेशामध्ये आला असशील तर नक्कीच भाग्यवंत ठरणार आहेस. स्वामी संदेश तुला भाग्यशाली ठरवणार आहे, स्वामी संदेश तुला भाग्यवंत ठरवणार आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. फक्त सर्व गोष्टी तुला आयुष्यामध्ये सुखी ठेवतील, या सर्व गोष्टी तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवणार आहेत. फक्त ज्या गोष्टींवरती विश्वास करत असशील त्या गोष्टीवरती कायम विश्वास करत राहा. परमेश्वरावरती जेवढा विश्वास करतोस तेवढा विश्वास स्वतःच्या मनस्थितीवरती कर, तेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती कर, नक्कीच भाग्यवंत ठरशील. सर्व गोष्टी तुला आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजून जाणार आहेत. येणारे 5 ते 10 मिनिटे मोजून ऐक, येणारे 5 ते 10 मिनिटे या गोष्टीला वेळ दे, नक्कीच भाग्यवंत ठरशील. आणि पूर्णतः व्हिडिओ पाहून घे, कारण की या व्हिडिओमध्ये तुला प्रत्येक गोष्ट समजून जाणार आहे. या मतलबी दुनियेमध्ये पुढे जाण्याचा मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे वळण्याचा मार्ग, सर्व काही आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहे. सर्वप्रथम माणसाचे सर्वात मोठे दुश्मन राग, लोभ हे 2 अत्यंत महत्वाचे आहेत. आयुष्यामध्ये राग येतो, प्रत्येक गोष्टीमध्ये चिडचिड होते. ही गोष्ट तुम्ही तुमच्या हाताने तुम्ही प्रत्येक गोष्ट गमवाल, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की जर आज तुम्ही कोणावरती राग करताय तर नक्कीच त्या गोष्टीचं फळ तुम्हाला नंतर मिळेल. कारण की आज तुमच्यामुळे कोणीतरी दुसऱ्याचं मन तुटेल आणि जर तुमच्यामुळे कोणी दुसऱ्याचं मन तुटत असेल तर ते खूपच वाईट आहे. तुमच्या रागावरती कंट्रोल ठेवा आणि त्यानंतर तुमच्या लोभावरती, तुमचे जे लोभ आहे, तुमची जे हावभाव आहे की आयुष्यामध्ये हे भेटलं आहे आपल्याला, आयुष्यामध्ये एका वेळेचं जेवण आहे, काही लोकांकडे ते सुद्धा नाही, तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये सुखी राहायला शिका. नक्कीच आयुष्यामध्ये वाढ होणार, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वाढ होत असते, फक्त त्या वाढीची किंमत करा. त्यानंतर तुम्ही जेव्हा आयुष्यात पुढे जात असाल तर तुमची वाईट वेळ विसरून जाऊ नका. या गोष्टी सातत्याने तुम्हाला सांगत असतो, पण आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस.
तर स्वामी विचार आणि त्यांच्यामध्ये दडलेली शिकवण आज तुम्हाला सांगतो. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. प्रत्येक गोष्टीचा मार्ग आपल्याला स्वतःहून काढता येतो. प्रत्येक गोष्टीचा समाधान आपल्याला स्वतःहून शोधता येतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की परमेश्वराने आपल्याकडे सर्व काही दिलेले आहे. त्या गोष्टींचा बरोबर उपयोग करून आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असतं. काहीच मिळत नाही इथं परमेश्वर परिश्रमावरती विश्वास ठेवतो, कष्टावरती विश्वास ठेवतो, संयमतेवरती विश्वास ठेवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि खरं तर स्वामी शक्तीमध्ये भरपूरच काही लपलेले आहे. आजच्या या स्वामी विचारामध्ये बरंच काही लपलेलं आहे. चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. व्हिडिओ एकदा बघून घे. या व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी तुला समजणार आहेत. आणि कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतीही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. सर्वप्रथम गोष्ट, ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे की सर्वप्रथम कोणत्याही सकारात्मक विचारांना, ज्यांचे विचार चांगलेले आहेत त्यांना कोणीच मारू शकत नाही. जर तुम्ही आज चांगले विचार केले आहेत तर कोणीही तुमच्याबद्दल काहीही विचार केलं तरी सुद्धा तुमच्या त्या विचाराला किंवा तुमच्या त्या कृत्याला कोणीच पाठी सोडू शकत नाही. कोणीच त्या कृत्याला पाठी सोडून आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला हरवू शकत नाही. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जर तुमच्यामध्ये नकारात्मक विचार असेल तर त्या गोष्टीला कोणतेही औषध वाचू शकत नाही. सर्वप्रथम गोष्ट, या गोष्टीत एक सत्य लपलेलं आहे. सध्याच्या वेळेमधील एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे बरीच लोक नकारात्मक विचार करतात दुसऱ्या लोकांबद्दल. तर नक्कीच त्या गोष्टी कधीच तुम्हाला भाग्यवंत ठरून देणार नाहीत. त्या गोष्टी कधीच तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जाऊन देणार नाहीत. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, कारण की आपले जे चांगले विचार असतात तेच आपल्याला पुढे नेतात आणि चांगले विचार कधीच आपले जाणार नाहीत वाया. आणि त्यानंतर नकारात्मक विचार असतात त्यांना कोणीच वाचू शकत नाही. त्याची शिक्षा सुद्धा आपल्याला मिळून जाते. आणि कधीही ध्येय साध्य करत असाल तर कितीही कठीण असू दे, पण स्वतःवरती आत्मविश्वास ठेवला तर अशक्य असे काहीच नाही. कारण की अशक्य ही शक्य करून दाखवतात स्वामी, आणि स्वामी आपल्याला ती शक्ती देतील आयुष्यामध्ये पुढे जाण्याची. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतःवरती आत्मविश्वास ठेवलास तर नक्कीच भाग्यवंत ठरण्याचा मार्ग तुझ्या समोर निघेल. आणि नक्कीच परमेश्वराचे नाव जर तुझ्या ओठ्याशी प्रत्येक वेळी असेल तर नक्कीच कोणत्याच गोष्टीला घाबरून जाऊ नकोस, कारण की परमेश्वर तुझ्या पाठीशी असेल. आणि नक्कीच गरीबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. म्हणून या गोष्टी कायम लक्षात ठेवा की सद्गुरूंचे नाव किंवा आपल्या परमेश्वराचे किंवा स्वामींचे नाव आपल्या मुखी घेतले तर कधीच त्या गोष्टी वाया जाणार नाहीत. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. आज काहीतरी चांगले काम कर आणि असा विचार करू नको की मी आज चांगले काम केले की माझ्यासोबत सुद्धा चांगलं घडेल, असा विचार कधीच करू नको. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे हे परमेश्वराची जबाबदारी आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तू तुझे कर्म तू तुझ्या मताने कर. तू तुझे कर्म तुझ्या मनाने तुझ्या मताने कर. परमेश्वर त्या गोष्टीचं फळ देण्याचं काम करेल. कधीच अपेक्षा ठेवू नकोस. परमेश्वर स्वतः येऊन तुला त्या गोष्टीला मदत करून जाईल आणि ती गोष्ट तुला कधीच समजणार नाही. त्या गोष्टीचा फक्त तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव जी मी बोलत आहे की नक्कीच परमेश्वर सांगतो की कर्म करत जा, फक्त अपेक्षा ठेवू नकोस. कर्म करत जा आणि अशी अपेक्षा ठेवू नकोस की आता माझ्यासोबत सुद्धा चांगलं होईल. परमेश्वर स्वतःहून तुझ्यासोबत चांगलं करेल. नक्कीच चांगले विचार कर, नक्कीच चांगले कर्म कर. आणि कधीच संकटांना कंटाळायचं नसतं. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. संकटांना कंटाळून कधीच काहीच मिळत नाही. त्यांना सामोरं जायचं असतं आणि त्यांच्याशी लढत द्यायची असते. ही गोष्ट परमेश्वराने शिकवलेली आहे. बरेच लोकांच्या आयुष्यामध्ये एक संकट आले, दोन संकट आले, ते सामोरे जातात, पण त्यांच्या आयुष्यामध्ये सारखे दुःख येत असतील, सारखे संकट येत असतील तर तो एखादा व्यक्ती तुटून जातो. एखादा व्यक्ती त्या गोष्टीच्या समोर जात नाही, कंटाळून त्याची पळ काढायला लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. परमेश्वराने आपल्याला ही शिकवण दिलेली नाही की आयुष्यामध्ये कठीण वेळ आली तर त्याला पळून जायचं. नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेव की आयुष्यामध्ये कोणतीही वेळ आली तर नक्कीच परमेश्वर तुझ्या सोबत असतील आणि त्या गोष्टीच तुला पुढे नेण्याचं काम करतील. आणि कोणाचीही त्यांच्या सध्याची परिस्थितीवर खिल्ली उडवू नका. जर आज तुमची परिस्थिती खराब आहे तर तुम्ही दुसऱ्यांचं बघून असं विचार करू नका की मला असंच पाहिजे, किंवा तुमची परिस्थिती चांगली आहे, तुमच्याहून वेगळ्या दुसऱ्याची परिस्थिती जरा खराब आहे तर त्याची खिल्ली कधी उडवू नका. कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की ते एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. एखाद्या व्यक्तीला चमकायला वेळ लागत नाही आहे,
आणि एखाद्या व्यक्तीला बर्बाद व्हायला वेळ लागत नाही आहे. आज तू जसे काही वागशील तसेच काही होणार, पण नक्कीच तू ज्या वेळेत आहेस त्या वेळेची किंमत कर. आज तुझी खराब वेळ असेल आणि येणाऱ्या वेळेत तुझी चांगली वेळ आली तर ही गोष्ट कायम लक्षात ठेव, तू त्या खराब वेळेला विसरून जाऊ नकोस, तू तुझ्या परिस्थितींना विसरून जाऊ नकोस. कारण की जर तुझा अहंकार तुझ्या पूर्णतः बर्बाद करू शकतो, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की अहंकार हे सर्वात खतरनाक आहे एखाद्या माणसाला. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. आज तुमच्या जवळ एखादा व्यक्ती आहे, आज तुमच्या एकदम जवळ एखादा व्यक्ती आहे, पण त्याला जर तुम्हाला ओळखायचे असेल तर तुम्ही लवकर ओळखू नाही शकत, पण तो त्याच्या मनामध्ये तुमच्यासाठी चांगला विचार करतो, तो त्याच्या परीने तो तुमच्यासाठी चांगला विचार करतो, तुमच्यासाठी चांगली गोष्ट करतो, पण ती गोष्ट तुम्हाला समजत नाही, तर तुमची जास्तीत जास्त काळजी करतो, ती गोष्ट तुला समजत नाही. त्या माणसं मिळवण्यात विचार करू नकोस, कोणता माणूस आहे ते विचार कर. तुझ्या जवळचा कोणीतरी असा एखादा व्यक्ती आहे, तो तुझी भरपूर काळजी करतो. आणि सर्वप्रथम त्या गोष्टीमध्ये एखादा व्यक्ती येतो, तो म्हणजे तुझी आई. आई कधीही तुझ्यासाठी चांगलाच विचार करणार, आई कधीही तुझ्यासाठी चांगलाच विचार करून तुला आयुष्यामध्ये पुढे नेण्याचं काम करेल. कधीही कोणतेही पाप कर, पण कधी कोणत्या आईचे मन दुखवू नकोस, कारण की जेव्हा तू तुझ्या आईचे मन दुखवशील तिथं सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये बर्बाद होऊन जाईल, तिथं सर्व काही तुझ्या आयुष्यातून निसटून जाईल. कारण की एखाद्या आईच्या मनाला ठेच पोहोचल्यानंतर त्यांच्यावर मोठे पाप कोणतेच नसते, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि स्वामी समर्थांचे विचार आणि त्या विचारांमध्ये दडलेले तुझ्यासाठी सुख, हे गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की स्वामींच्या विचारांमध्ये कधीही तुला चांगली शिकवण मिळणार. या गोष्टी कधीच दुर्लक्ष करून या गोष्टींना कधीही दुर्लक्ष करू नकोस. आणि खरेच सांगतो, आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ते कोणाचेही आयुष्य पूर्णपणे चांगले बनवू शकते, तर कोणाचेही आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त सुद्धा करू शकते. आता या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजत असतील, पण ह्या गोष्टी समजून घेण्या अगोदर आणखीन गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात कितीही सुख येऊ दे, तुम्ही कधीच त्या गोष्टीचा माज करू नका. आणि ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, त्याचे तात्पर्य फक्त एवढेच आहे, जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो, जी गोष्ट आपल्या कानावरती वारंवार पडते, जी गोष्ट आपण वारंवार ऐकून ती गोष्ट आपण सारखे सारखे करायला लागतो, म्हणून ती गोष्ट वारंवार मी तुम्हाला सांगतोय. वारंवार तुम्ही ऐका आणि ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवा. ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल. त्या गोष्टीची सवय पडेल, हो की मला असेच करायचे आहे, ती गोष्ट तुमच्या मनात राहील, ती गोष्ट तुमच्या हृदयात निजळून जाईल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा. आता सुख म्हणजे नक्की काय? सुख म्हणजे आपले परमेश्वरची साथ, आपल्या जवळच्या माणसांची साथ आणि आयुष्यामध्ये चांगले आयुष्य, चांगले जीवन, सुखरूपी जीवन, निरोगी जीवन, हेच म्हणजे आपल्या आयुष्यातले सुख आहे. तुम्हाला आयुष्यात सुख पाहिजे असेल तर फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडून देऊ नका. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील. कारण की ब्रह्मांडाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या जीवनाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या आयुष्यातला हिरोच आपला परमेश्वर आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईलच. आणि ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की आपल्या परमेश्वर शिवाय जीवनच काय, ज्या जीवनामध्ये आपल्या परमेश्वराचे नावच नाही. बोला श्री स्वामी समर्थ. तर आणखीन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, पण त्याच्याहून महत्वाची एक बाबी आहे. ती बाबी म्हणजे या पुढचे तुम्ही एकदा मनातून ऐका. मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा, मन लावून या पुढचं ऐका. बघा तुमच्या मनाला किती चांगले वाटते. न चुकता ही व्हिडिओ आतापासून ते पुढचे 2 मिनिटं नक्कीच बघून घ्या, तुमच्या मनाला सुद्धा चांगले वाटेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय 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 स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि नक्कीच तुझ्या अंतरात्म्यात आहेत स्वामी, ते तुला कधी हरू देणार नाहीत, या कलियुगात कधी एकटे सोडणार नाहीत. जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार स्वामी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार स्वामी. आता महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तर ऐकलास, पण या क्षणापासून जे स्वामींचे विचार ऐकशील ते जवळपास तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवू शकतात. स्वामींचा हा विचार खूप साधा आहे, पण आयुष्य बदलणारा आहे, पण आयुष्य बदलणारा आहे. माणूस बाहेरून कसा दिसतो, माणूस बाहेरून कसा दिसतो, त्याचे कपडे कसे आहेत, तो श्रीमंत आहे की गरीब आहे, हे लोक पाहतात आणि त्यावरूनच त्याचे कौतुक करतात. पण हे सगळं बाहेरचं आहे, तात्पुरतं आहे. खरा माणूस कसा आहे हे त्याच्या मनावरून कळतं, खरा माणूस कसा आहे हे त्याच्या मनावरून कळतं. जर एखाद्याचं मन स्वच्छ असेल, त्यात कुणाबद्दल द्वेष नाही, मत्सर नाही, फसवणूक नाही, तर तो माणूस खरोखरच महान नाही, तर तो माणूस खरोखरच महान असतो. बाहेरून स्वच्छ कपडे घालणं सोपं आहे, पण मन स्वच्छ ठेवणं कठीण आहे. आणि लोक जरी तुमच्या कपड्यांनी स्तुती करत असेल, आणि लोक जरी तुमच्या कपड्यांची स्तुती करत असेल, तर ती परमेश्वर फक्त तुमच्या मनाकडे पाहतो, तरी परमेश्वर फक्त तुमच्या मनाकडे पाहतो. म्हणून आयुष्यात सुंदर दिसण्यापेक्षा चांगलं आणि स्वच्छ मन असणं जास्त महत्त्वाचं आहे. स्वच्छ आणि चांगलं मन असणं जास्त महत्त्वाचे आहेत. माणसाचे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो, स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो. आणि त्यावरूनच एका दोन स्वामी भक्तांचा अनुभव तुला सांगतो. एका गावात दोन माणसं राहत होती. दोन्ही मनापासून स्वामींची भक्ती करत होती, लहानपणापासून स्वामींची भक्ती करत होती, स्वामींची भक्ती करण्यात मग्न होती. पण एक जण श्रीमंत होता आणि एक जण गरीब होता. एक जण श्रीमंत होता आणि एक जण गरीब होता. श्रीमंत माणूस नेहमी महागडे स्वच्छ कपडे घालायचा. लोक त्याला पाहून म्हणायचे, वा किती छान व्यक्तिमत्व आहे, पण तो मनाने खूप कठोर होता. कोणाला मदत करायचा नाही, लोकांना कमी लेखायचा. दुसरीकडे गरीब माणूस साधे थोडे जुने कपडे घालायचा. लोक कधी कधी त्याच्याकडे दुर्लक्ष करायची, पण त्याचं मन खूप स्वच्छ होता. तो नेहमी लोकांना मदत करायचा, प्रेमाने बोलायचा, कुणाबद्दल वाईट विचार करायचा नाही. एक दिवस गावात मोठं संकट आलं, पूर आलं. श्रीमंत माणूस स्वतःच्या घरातच सुरक्षित राहिला, पण कुणालाही मदत केली नाही. तो गरीब माणूस मात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांना वाचवू लागला. भूक असताना अन्न वाटलं, थंडी असताना स्वतःचे कपडे दिले. त्या दिवसानंतर प्रत्येक माणसाला समजलं, प्रत्येक स्वामी भक्तांना समजलं, लोकांना समजलं की खरा माणूस कोण आहे. ज्याच्या कपड्यांची स्तुती होते तो मनाने गरीब होता, ज्याच्या कपड्यांची स्तुती होत होती तो मनाने गरीब होता. आणि ज्याची कोणी विचार करत नव्हतं आणि ज्याला कोणी विचारत पण नव्हतं, तो मनाने खूप श्रीमंत होता. शेवटी गावातील एक वृद्ध म्हणाला, स्वच्छ कपडे लोकांना दिसतात, पण स्वच्छ मन हे देवाला दिसतं. स्वच्छ कपडे लोकांना दिसतात, पण स्वच्छ मन हे देवाला दिसतं. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, बाहेरून सुंदर दिसण्यापेक्षा आतून सुंदर असणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि स्वामी स्वतः म्हणतात, देव इतका वेद
भेद नाही जो की अगरबत्ती लावण्याने, नारळ फोडण्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात सुद्धा दिलेले आहे, विश्वास सुद्धा दिलेला आहे. तो विश्वास ठेवून नक्कीच तू तुझ्या आयुष्यामध्ये जर स्वामींनी सांगितलेल्या मार्गावरती चालत राहिलास तर आयुष्यामध्ये कधी रडणार नाहीस. आणि हे स्वामी समर्थांचे विचार तुला हे जग जगायला शिकवणार आहे. पण त्यापूर्वी या विचारांचा अर्थ असा आहे की देवावर श्रद्धा ठेवणे चुकीचं नाही, देवावर श्रद्धा ठेवणं चुकीचं नाही, पण फक्त पूजापाठ करून, अगरबत्ती लावून, नारळ फोडून किंवा घंटा वाजवून सगळ्या इच्छा पूर्ण होत असतील तर अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. देव आपल्याला काही जादूने सगळं देत नाही, उलट देवाने आपल्याला हात, पाय, बुद्धी आणि कष्ट करण्याची ताकद दिलेली आहे, जेणेकरून आपण स्वतःच्या मेहनतीने आपले आयुष्य घडू शकतो. म्हणजेच देव आपल्याला मार्ग दाखवतो, पण चालायला काम आपल्याला करावं लागतं, पण चालायलाच काम आपल्यालाच करावं लागतं. त्यामुळे फक्त देवाकडे मागत बसण्यापेक्षा स्वतःचं प्रयत्न करा. स्वतः प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे. श्रद्धा ठेवा, पण त्यासोबत कष्टही करा. तेव्हाच खऱ्या अर्थाने यश मिळतं, तेव्हाच खऱ्या अर्थाने यश मिळतं. एका गावात विनय नावाचा एक मुलगा होता. तो रोज मंदिरात जायचा, देवासमोर अगरबत्ती लावायचा, हात जोडून देवासमोर प्रार्थना करायचा, देव मला पास कर, मला चांगले मार्क्स दे. पण ती गोष्ट होती. पण एक गोष्ट अशी होती की तो अभ्यास मात्र करत नव्हता. परीक्षा आली, तो नापास झाला. तो खूप नाराज झाला आणि देवावर रागावला. मी रोज पूजा केली तरी देवाने मदत का केली नाही? तेव्हा त्याच्या आजोबाने शांतपणे विचारलं, देवाने तुला हात दिले ना, डोकं दिलं ना, वाचायला डोळे दिले ना? विनय म्हणाला, हो. आजोबा हसून म्हणाले, देवाने तुला सगळं दिलं पण तू त्याचा वापरच केला नाहीस. त्या दिवशी विनयला समजलं, फक्त प्रार्थना करून काही होत नाही, कष्टही करावे लागतात. पुढच्या वेळी त्याने मन लावून अभ्यास केला, मेहनत केली आणि मग जेव्हा तो पास झाला तेव्हा त्याला देवाने धन्यवाद दिले. तेव्हा त्यांनी स्वतः देवाला जाऊन धन्यवाद दिले की देवा, तुम्ही मला सर्व काही दिलं होतं, त्या गोष्टी मला समजल्या नाहीत. आज तुझ्यावरती कठीण वेळ आहे, आज तुझ्यावरती कठीण प्रसंग आहे. देव सर्व काही नीट करेल. फक्त त्या गोष्टीसाठी प्रयत्न कर, फक्त त्या गोष्टीसाठी प्रयत्न कर.